आज ना सकाळी चालली होती रीती आणायला सगळे छोटे मोठे मुलं होते आणि आम्ही स्वयंपाकाकडे होते बरं, आम्ही दोघ्या जणी. तर साईडचं खाली गोबा करायचा त्याच्यासाठी सगळेच आणत होते. असं काही डेपो आणून टाकणं चालला होता. मी स्वयंपाक करून घेतला. मला रेडी करून जायचं होतं आम्हाला डॉक्टराकडे. समोर तुम्हाला सांगणारच आहे. आणि म्हटलं मुलं कसं आहे पटापट आणू लागतात आणि ऊन झाल्याच्या नंतर कंटाळा येतो, त्याच्यामुळे सकाळीच ते न आंघोळ करताच गेलेले. त्यांना जायचं होतं नदीवर पोवायसाठी. आता मी मिस केलं बरं का, सगळेजण जेवण वगैरे केलं आणि ते नदीवर गेले. आता मला जायचं होतं डॉक्टरकडे. स्वयंपाक वगैरे झाला, सकाळीच लवकर गेलो उन्हाच्या अगोदर. तर म्हटलं तिकडे गेल्यावर जेवण करून घेऊया. तसं मी माझ्यासोबत टिफिन घेतला होता. म्हटलं तिकडं समोर गेल्याच्या नंतर चटणी आणि चपाती घेतली. म्हटलं थोडा नाश्ता करून घेतला होता, मीच घेतला, मिस्टरांनी नव्हता घेतला. आम्ही दोघंजणं बाईकवर जाणार होतो. पटकन निघालो जाण्यासाठी, पण गेलो तर लवकरच गेलो. मग मॅडम आल्याच नव्हत्या. मग थोडं थांबलो, 1 तास तरी पण थांबावं लागलं. नंतर आल्या मॅडम. तर दवाखाना वगैरे केला. रुटीन चेकअपच होता, दुसरं काहीच नाही आहे बरं का. तर चेकअपसाठी जायचं होतं. चेकअप वगैरे केलं आणि मेडिसिन थोडं दिलं होतं. तर म्हटलं थोडंच घेऊया मेडिसिन. ते घेतलं आणि लगेच म्हटलं आलो तर एका निमित्तानं काहीतरी घेऊया. आता आम्हाला घ्यायचं होतं, कार्यक्रम आहे आमच्या घरी, तर घ्यायचं होतं शाली. तर मग आम्ही गेलो, डिमांडला जायचं होतं आम्हाला समोर. तर पाणी वगैरे बिसलेरी घेतली. आता भरपूर अशी तहान लागत होती आणि गाडीवर उन्हात म्हणल्यावर बापरे नकोच वाटते. डिमांडला गेलो. डिमांडला गेल्याच्या नंतर म्हटलं आपण काहीतरी घेऊ स्वतःसाठी. तर ही अशी रोज कंटिन्यू घालण्यासाठी चप्पल घेतलेली आहे वापरायला. एवढे मस्त ग्लासेस होते बरं का तिथं, खूप छान होते कप वगैरे. आणि म्हटलं आपण घेऊन जाऊ, रस्त्याने तुटून जाईल, त्याच्यामुळे असू द्या, कधीतरी नेक्स्ट वेळ घेऊन जाऊ. आता ह्यावेळेस भरपूर सामान आहे सोबत. बेडशीट पण बघितले पण मग नाही घेतले बरं का, ठेवून दिले. आणि आपण आपल्या सगळ्या आवडतं सेक्शन म्हटल्यावर कपडे आणि भांडी पण भरपूर छान छान होती. पण म्हटलं आता दुसऱ्या वेळेस नक्की मी घेऊन जाईन तिथं. छान होतं सगळं सामान. म्हटलं चला आता मुलांसाठी काहीतरी घेऊया. तर नुसतं बघितलं, माझ्यासाठी फक्त मी चप्पलच घेतली रोज म्हटलं विअर करण्यासाठी, छान आहे. तर घरातलं छोटं मोठं सामान लागलेलं जे आपल्याला यूज करतो तेच घेतलं, बाकी काहीच नाही. फक्त दुसरं सामान घेण्यासाठी गेलो होतो. एवढी मोठं लिस्ट आली हातामध्ये. घरामध्ये जे लागते नॉर्मल सामान तेच घेतलं. आणि फक्त विशेष काही मुलाला खाण्यासाठी पण घेतलं. आता गरमीचे बार दुकानात जातात फ्रुटी माझा वगैरे आणण्यासाठी, ते मग जास्त याच्यामध्ये होतं ऑफरमध्ये, तर मग ते घेतलं मुलांना. जेवण केलं नव्हतं तर मग हॉटेलमध्ये गेलो, भाजी घेतली आणि चपात्या ऑलरेडी होत्या, सोबत चटणी पण होती. मस्त दोघा जणांनी जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर म्हटलं आपण जाऊया घरी. मुलांचे बार फोन येत होते, तुम्ही कधी येणार, तुम्ही कधी येणार. तर जेवण नव्हतं केलं, जेवायला खूप लेट झालं होतं. पटकन जेवून घेतल्यानंतर घरी आलो. आणि आमचं असं काही अर्धं काम झालं होतं, साईड खालच्या गोबा झाला